हॅलो गाईज. मी तुम्हाला आहे ना, आज माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे. जेव्हापासून मी माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या पर्सनल लाईफ बद्दल जे व्हिडिओ बनवते, त्याच्यातून मला हा व्हिडिओ स्पेशल काढायचा आहे त्या 4 व्यक्तींसाठी, की ज्यांनी माझ्या पडत्या काळात एवढी माझी मदत केली, एवढं मला सहकार्य केलं, की जिथं माझ्या रक्ताची नाती पण नव्हती, तिथं त्यावेळेस ही लोक माझ्यासाठी उभं राहिलेली आहेत. आणि मला खरोखर रडायला येते हा व्हिडिओ काढताना. परंतु तरीही मी बोलते, की पहिली गोष्ट म्हणजे माझा तो चुलत भाऊ, ज्याच्याकडे मी 6 ते 7 वर्ष ऊसतोडीचं काम केलं, की तो मी नाव तर नाही घेणार कोणाचं. म्हणजे एवढं दुसरे मालक कसं, की काम मधून सोडून गेलं तर व्याजासकट पैसे घेतात, हे करतात. तसा तो नव्हता. त्याने वाईट काळात मला खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे. स्टार्टला ज्यावेळेस की माझे सख्खे भाऊ नाही, परंतु माझ्या त्या 2 भावांना माझ्या इथं अजून पण तेवढीच जागा आहे. आणि दुसरा म्हणजे ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये राहायला आलो, तिथं ज्या ट्रॅक्टरवर माझा नवरा जिथं काम करायचा, तो माझा चुलत भाऊ. त्याचा आज माझं मामाचं गाव एकच आहे. तर त्यांनी पण एवढा सपोर्ट केला ना, माझी पोरं ही आजारी असली तर माझा नवरा बिल भरायला तयार नसायचा. तर त्यांनी त्यावेळेस पण म्हणजे बिल वगैरे भरलं. खूप म्हणजे खूप त्याने सपोर्ट केला. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे माझी एक वहिनी आहे. हे तर माझे एकदम जवळचे नाहीयेत, खूप लांबचे लांबचे आहेत. परंतु यांनी सख्ख्यांच्यावर माझं म्हणजे नातं निभवलेलं आहे. ते सगळे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आता नाहीयेत, परंतु मला त्यांची आठवण कधी ना कधी सारखी कायम येते. की माझी एक वहिनी वहिनी आहे माझी एक, तर ती माझी एकदम चांगली आणि जवळची मैत्रीण पण आहे. तर तिच्या घरी जाऊन मी माझ्या पोरांना घेऊन 8-8 दिवस खाल्लेलं आहे. मी तिच्या घरी 8-8, 10-10 दिवस राहिलेली आहे. ह्या 3 व्यक्ती म्हणजे दोन दोन चुलत भाऊ आणि एक चुलत वहिनी आहे माझी. यांचं मी आयुष्यभर कधीच कधीच ऋण माझ्याकडून फिटणार नाही त्यांचं. आणि एक चौथा व्यक्ती आहे, तो म्हणजे माझा मानलेला भाऊ आहे. आणि तो मला इंस्टाग्राम वरून भेटला आहे. तो एवढं काही करतो ना माझ्यासाठी, की आपण इमेज सुद्धा करू शकत नाही, की माझ्या सख्ख्या भावांनी एवढं माझ्यासाठी कधीच केलं नाही. एवढा तो माझा मानलेला भाऊ आहे. तो माझ्यासाठी खूप काही करतो आणि खूप मला सहकार्य आता पण करतो. मी त्याचं नाव नाही घेत, परंतु ह्या 4 व्यक्ती ज्या की माझ्या रक्ता नात्यातल्या नसून खूप लांबच्या असून ह्यांनी माझ्यासाठी एवढं काही केलेलं आहे, की त्यांचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. कधीच नाही.